मोठा निर्णय जातीनिहाय जनगणनेचे मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं किंवा होणार आहे। मोदी सरकारकडून घोषणा अशी करण्यात आली आहे, वंचितांचा विकास करण्यासाठी मदत होणार आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 2009 ते 2014 या दरम्यान लोकसभेत ओबीसींच्या विकासाचा मुद्दा मांडत देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत सभागृह दणाणून सोडलं होतं। त्यावेळेस मुंडे साहेबांचे जातनिहाय जनगणनेचे स्वप्न अखेर मोदी सरकारकडून आता पूर्ण होणार असल्याचं आपल्याला दिसतंय। देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आणि 84 वर्षानंतर जातीनिहाय जनगणना होतीये। मोदी सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी सुद्धा स्वागत केलं। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी खासदार ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस लोकसभा सभागृहात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती। त्यावेळेस तसं त्यांनी सभागृह दणाणून सोडलं होतं। आपली आक्रमक त्यांची अशी भूमिका त्यांनी त्यावेळेस मांडली होती। त्यांच्या या भूमिकेत देशभरात संपूर्ण देशात त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं। मात्र या तत्कालीन केंद्र सरकारने मुंडे साहेबांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं। मात्र आता मोदी सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत मुंडे साहेबांचे जात निहाय जनगणनेचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याचे आपल्याला दिसतं। कारण गेल्या अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती। सरकारने आगामी जनगणना सोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतला। तर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची 23 एप्रिल रोजी बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे मोठमोठे निर्णय घेण्यात आले। याच निर्णयामध्ये जातीनिहाय जनगणना याचाही निर्णयाचा म्हणजे हा देखील देशातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णयाचा समावेश याच्यामध्ये आहे। मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत काय घडलं किंवा काय झालं याचा आढावा माध्यमांसमोर या ठिकाणी मांडला। यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय अशी या ठिकाणी त्यांनी माहिती दिली। सरकार विरोधकांची काय मागणी होती? सरकारच्या विरोधकांची मागणी काय होती? तर हीच होती। गेल्या अनेक वर्षापासून विरोधकांकडून देशात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जात होती। विशेष म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षातील महत्त्वाच्या विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगला लावून धरला होता। आपण पाहत होतो मीडियावर, इकडं सोशल मीडियावर आपण पाहत होतो। लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दाच बनवलं होतं। हे तुम्ही देखील पाहिलं। आम्ही सत्तेत आलो तर देशभरात जातीनिहाय जनगणना केली जाईल असे आश्वासन देखील सध्या जे भाजप सरकारचे विरोधक आहेत त्यांनी या ठिकाणी केलं होतं। राहुल गांधींचा जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारचा जो निर्णय आहे जातीनिहाय जनगणनेचा निर्णयाचं या ठिकाणी राहुल गांधीने देखील समर्थन केलं। या दरम्यान त्यांनी काही मागण्या अशा केल्या। तसेच पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यातील मृतांना शहीदांना दर्जा देण्याची या ठिकाणी शहीदांचा दर्जा द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचं उत्तर या ठिकाणी द्यावं असा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं देखील राहुल गांधी यांना म्हटलंय। मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जातीनिहाय जनगणना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं खरंच स्वप्न पूर्ण झालंय का? जातीनिहाय जनगणना याचा सरकारचा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतो का? मंडळी, नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।